नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सगळ्यात आधी न्यूज 18 लोकमतच्या सर्व प्रेक्षकांना घटस्थापनेच्या आणि शारदीय नवरात्रोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. बातमीपत्राला आता सुरुवात करूया. घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. आजपासून जीएसटी मध्ये केलेल्या नव्या सुधारणा लागू झालेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी काल देशवासियांशी संवाद साधला. जीएसटी मध्ये सुधारणा करून अनेक जीवनावश्यक वस्तू आता 5 आणि 12% करात बसवलेल्या आहेत आणि त्यामुळे मध्यम वर्गाची खरेदी सुखकर होणार आहे. त्याशिवाय 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर माफ केल्यामुळे मध्यम वर्गाची 2.5 लाख कोटींची बचत होणार आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलंय. तर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी त्यांना खरं तर संबोधित केलेलं आहे. जीएसटी मध्ये केलेल्या नव्या सुधारणा लागू झालेल्या आहेत आजपासून आणि त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशवासियांशी संवाद साधला. जीएसटी मध्ये सुधारणा करून अनेक जीवनावश्यक वस्तू आता 5 आणि 12% करात बसवल्या गेल्यात, त्यामुळे मध्यम वर्गाची खरेदी सुखकर होणार आहे. यानी नवरात्रि के प्रथम दिवस 22 सितंबर को सूर्योदय के साथ ही नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स लागू हो जाएंगे. एक तरह से कल से देश में जीएसटी बचत उत्सव शुरू होने जा रहा है. टीवी, फ्रिज खरीदने की बात हो, स्कूटर, बाइक, कार खरीदना हो, ये सब पर अब कम खर्च करना होगा. आपके लिए घूमना फिरना भी सस्ता हो जाएगा, क्योंकि ज्यादातर होटल्स के कमरों पर भी जीएसटी कम कर दिया गया है. हम वो सामान खरीदें जो मेड इन इंडिया हो, जिसमें हमारे देश के नौजवानों की मेहनत लगी हो, हमारे देश के बेटे बेटियों का पसीना हो. हमें हर घर को स्वदेशी का प्रतीक बनाना है, हर दुकान को स्वदेशी से सजाना है. गर्व से कहो, ये स्वदेशी है. जीएसटीचे सेकंड जनरेशन रिफॉर्म्स हे या देशातले क्रांतिकारी पाऊल आहे. या रिफॉर्म्समुळे एकीकडे सामान्य माणसाला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत याच्या किमती कमी होणार आहेत, कारण त्याच्यावर जीएसटी हा कमी करण्यात आलेला आहे. दुसरीकडे देशांतर्गत मागणी वाढणार आहे, त्यामुळे देशांतर्गत प्रोडक्शन वाढणार आहे, त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे आणि विशेषतः आत्मनिर्भर भारताकडे जो आपला प्रवास आहे तो या सेकंड जनरेशन रिफॉर्म्सच्या माध्यमातून माननीय प्रधानमंत्री मोदी यांनी सुरू केलेला आहे. त्यामुळे तमाम भारतीयांच्या वतीने मी मोदीजींचे आभार मानतो